हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्व? तुमचं माझ्या विधी लाईफ मालवणी फूड्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे भेंड्याचं सार. तर भेंड्याचं सार मालवणी पद्धतीने कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला सांगत आहे. तर त्यासाठी लागणारं आवश्यक साहित्य आहे 7-8 भेंडे अशा पद्धतीने कापून घ्यायचे. त्यानंतर 2 टमॅटो, मीडियम आकाराचे 2 टमॅटो कापून ते अशा पद्धतीने शिजवून घ्या आणि त्याची जाडसर अशी प्युरी बनवून घ्या. त्यानंतर आपण जे भेंडे कापून घेतले होते छोटे छोटे पीस करून ते शिजवून घ्यायचे. तर भेंड्याचं मालवणी पद्धतीने सार बनवण्यासाठी इथे ओल्या नारळाचं किसून खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी. लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 7 ते 8. त्यानंतर इथे कोकम घेतलेला आहे 4 किंवा 5 कोकम यूज करायची. आणि या ठिकाणी मच्छी मसाला, टोमॅटोच्या साराचा मसाला आणि भेंड्याच्या साराचा असा हिरवा मसाला ज्याला आपण म्हणतो तो घेतलेला आहे. तर त्यामध्ये मिरची, धने, बडीशेप, हळद, तिरफळं असे सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड असल्या कारणाने आपण यामध्ये अजून कोणतेही खडे मसाले टाकणार नाही आहोत. तर हा मसाला आपण यूज करणार आहोत. त्यानंतर मी इथे शिजवून घेतलेले भेंडे घेणार आहे. तर आता आपण या ठिकाणी वाटण लावून घेऊया मिक्सरला. तर त्यासाठी 1 वाटी किसून घेतलेलं ओल्या नारळाचं खोबरं, त्यानंतर 2 चमचे हिरवा मसाला, 4 पाकळ्या लसूण असं करून आपण हे मिश्रण मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी टाकून ती व्यवस्थित तडतडू देऊया. त्यानंतर आपण आता 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या टाकून घेऊ. त्यानंतर 4 कढीपत्त्याची पानं टाकून घेऊ. त्यानंतर त्यात हिंग टाकून घेऊया. त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि आपण जी जाडसर टोमॅटोची प्युरी बनवली होती ती टाकून घेऊ. आता व्यवस्थित ढवळून घेऊयात. आता आपण जे शिजवून घेतलेले भेंडे होते ते या मिश्रणामध्ये टाकून घेऊ आणि छान असं ढवळून घेऊया. आता यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं खोबऱ्याचं आणि मसाला आणि लसूणचं ते आता टाकून घेऊ आणि व्यवस्थित ढवळून शिजू देऊ.
आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात थोडंसं. त्यानंतर 4 ते 5 कोकम टाकायची. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता इथे छान अशी उकळ फुटली आहे आपल्या भेंड्याच्या साराला. तर तुम्हाला ही मालवणी पद्धतीने भेंड्याच्या साराची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.